ज्याला मान्यता मिळाली, आज या धर्माचा सेवक तुमच्या गावातच नाहीये, शहरात पण आहे, राज्यात आहे, जिल्ह्यात आहे, राज्याच्या बाहेर आहे, विदेशामध्ये पण आहे. माझ्या हातचे 2 शब्द दिल्लीमध्ये आहे, एक बिहारला गेला होता, UP MP मध्ये आहे. मी युट्यूबवर मला टाकून दिलं या रघुपती भाऊ पंड्यांना. याचे माणसं या युट्यूबच्या माणसातून पैसा कमवत असतील, पण परेशानी मला आली. हा, पण मात्र त्यांनी जे केलं, अरे कोणी एका सेवाच्या भलावत असेल तो प्रश्न वेगळा आहे. प्रथम गोष्ट अशी आहे की या मार्गाचा प्रसार होऊन राहिला, ते माणूस तो करून राहिला. मी सांगितलं तो काय काय करते, पण कधी सांगत नाही म्हटलं का मी असा करतो. गुप्तदान त्याला म्हणतात, तो खऱ्या अर्थाने गुप्तदान करून राहिला. मी काय करतोय कधी सांगत नाही, म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. मला कधी असं वाटतं की ते माझी इज्जत करतात, हे माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यांना सोबत घेऊन चालतो, कारण का की त्याच्याकडे मंडळ आहे, त्याच्याकडे या डिजिटलच्या ग्रुपचे लोक जुडलेले आहेत. आज तो आपल्यापर्यंत प्रयत्न करतो, त्यांना सहकार्य करतो. चला, भगवंताला असे लोक मिळवून द्यायचे असेल, मी कधी कधी हसता म्हटलं बघा अशी की तो सर्व भगवंत घडवतो, घडवणारा कोण आणि फक्त निमित्त मात्र आहोत. आणि हे घडवत असेल तो घडवतोय म्हणून घडवून राहिला. आणि एक प्रश्न असा आला की हे लोक हवं एकटेच घडवतात, आम्ही 5 लोक बसवतो नाही का. कधी 2 रुपयाचे पुस्तक बघा, 5 रुपयाची पुस्तक बघा, नंतर किंमत 6 रुपयाचं 6 रुपयाची पुस्तक बघा, आता 10 रुपयाची पुस्तक आहे, निवासांचे 20 रुपयाची पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये वाचा तिथं काय काय लिहिलं आहे. प्रथम त्यागाचे हवं कार्य हे पक्क्या 5 सेवांना घेऊन घडवलं, कारण की हा त्याचा प्रथम हवन असते. हा त्याचा हवन कसं ठेवायचं त्याला माहित नसते, म्हणून 5 सेवांचं हवनाला बसावं. पण त्यानंतर ते पूर्ण नवेचे नवे हवने हे त्याने एकट्याने घडवावी. कोणी घडवावी? एकट्याने घडवावी. इतरांनी त्याला फक्त मार्गदर्शन करावे. माझ्या घरी आम्ही 3 भाऊ, मोठ्या भावाला 1 पोरगा, मला 2 पोरं, माझ्या लहान भावाला 1 पोरगा, आमच्या घरी संख्या भरपूर आहे, तरी पण माझ्या घरी 2 मुलं, मी एकटा हवन घडवतो, बाकी सगळं बाजूला बसतं. सेवांमध्ये एकट्याने घडवावी. का बरं घडवावी? एक नवीन प्रश्न मला कोणतरी म्हटलं होतं की तुम्ही 9 हवनं का बरं घडवता? तुम्ही म्हणता 9 हवनं का बरं घडवता? अरे यार, तुम्ही सेवकेला प्रथम हवन घडवलंय, 1 हवन घडवलंय. तुम्हाला आता 9 हवनं घडवायचे, तुम्हाला पक्का सेवक व्हायचा आहे. आईच्या पोटात जेव्हा पहा, जर मानतो म्हटलं तर पुढचा प्रश्न आहे, बीजांडापासून तर ब्रह्मांडापर्यंत या मार्गाची उपदेश आहे, पण तेवढा खोल आपण जायचं नाहीये. तर एक या आकाराला जो बीज म्हणून आलाय त्याला पूर्ण व्हायला आकार घ्यायला 9 महिने लागतात. किती दिवस लागतात? म्हणून एका सेवकाला पक्का होण्याकरता किती महिने हवन घडवावे लागतात? 9 महिने. 9 तेव्हा तो पक्का सेवक आणि पूर्ण सेवक होते. समजलं? म्हणून 9 महिने आपण 9 हवन घडवतो. हे त्याने एकट्याने घडवावे. उद्या त्याला एकट्याला हे हवन घडवता आल्या पाहिजे, त्याला सवय झाली पाहिजे, त्याला माहीत राहायला पाहिजे, त्याला पाठ झाला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण 9 हवनं प्रत्येक पक्का सेवक मात्र घडवतो. तरी याशिवाय प्रत्येकाची आपली बुद्धी आहे, प्रत्येकाची आपली वाणी आहे, प्रत्येकाचे आपले विचार आहे, प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ आहे, तो आपापल्या परीने समजून सांगू शकतो. आज मला आमच्या घरी बंडूजी हटवारे एक प्रश्न केला होता, भाऊ आपण 3दा मर्यादित भगवत नाम का बरं? त्यांनी एक उत्तर दिला, तो पण योग्य. म्हटलं दादा, सायंकाळची प्रार्थना आपण त्रिताल म्हणतो, त्रिताल जयघोष मध्ये 3दा मर्यादित भगवत नाम पर आहे, 3दा का बरं म्हणतो? त्याला 3 अवस्था सांगितलं नाही का, 3 ऋतू आहे, 3 अवस्था आहेत, बाल्यावस्था, युवावस्था, म्हातारपण नाही का, सकाळ दुपार संध्याकाळ, उन्हाळा पावसाळा हिवाळा. पण माझं 3ही लोक आहे, आकाश पाताळ आणि मृत्यू, 3ही लोकांमध्ये. हे कसा पाहिजे? मरे या जिये भगवत नाम पर, या प्रकारच्या पाहिजे. मी मातनार पण नाही सुखी झालो म्हणून, दुःख आलं म्हणून मी माझ्या धीर तोडणार नाही, सोडणार नाही. माझ्या घरी माझा भाऊ गेला, जवान करून आलो, आई पण मात्र त्याच्या कुटुंबात नाही, माझ्या कुटुंबात नाही. आम्ही मार्ग सोडला आहे, सोडणार पण नाही. माझ्या मनात ही भावना आली नाही. हा प्रश्न आला, असा उभा झालो देवापुढे, असा उभा झालो तत्वाच्या फोटोपुढे. जेव्हा माझ्या लहान भाऊ जायची मेसेज मला डॉक्टरकडून आला, डॉक्टरने काय म्हटलं, खबर आज रात्री येऊ का सकाळी येऊ? तुमचा भाऊ गेला आहे, रात्री येऊ का सकाळी येऊ? खबर. माझ्या भावाच्या स्वप्नामध्ये सफेद टोपी, पांढर लख माझ्या मंगेशच्या स्वप्नामध्ये आले आणि ते त्याला सामोर घेऊन चालले. तसा माझ्या भावाचा जीव जाऊन राहिला. जीव डॉक्टर चौधरी त्याला हात जाते, हे मंगेश घाबरू नको म्हणे, आपल्याकडे भगवान आहे,
देखो किसी के मुंह से वाणी निकल गई, माझ्या भावाच्या मुखातून माझ्या पोरग्याला निघाला अक्षुक अक्षुक, आणि त्याला माझ्या पोरगा दिसला स्वप्नामध्ये. अक्षूच्या जरी हात पकडलं आणि माझ्या पोरगा जो जीव जात होता त्याची पूर्ण लाटखेट झाली होती. दिवस 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 मागे आला आणि सकाळी 6 वाजता फोन आला, मला भूक लागली जेवायच्या परिवार. जर आम्ही मार्गी नसतात तर भाऊनी मला तर सिरियस सांगितलं, पण मला काहीच वाटत नव्हतं दवाखान्यामध्ये. ऑक्सिजन लागला पण मी एक ठेवलं होतं माझ्या ऑक्सिजन. पण त्याला म्हटलं की याच्या भावाने गेली फॅमिली हिस्ट्री डाऊन आहे. प्रत्येकाची एक हिस्ट्री असते ज्याला आपण डीएनए वगैरे म्हणता, ती नाजूक असेल नाही. या कुटुंबाची फॅमिली हिस्ट्री ही डाऊन आहे म्हणून त्याने मला प्लाझ्मा वगैरे वगैरे दिला. मला काही वाटत नव्हतं, कधी सिरियस वाटलंच नाही. मैं आया, मैंने हर चीज को याद किया, हर चीज को याद किया, हर गुनाह को याद किया. मैंने उसके सामने रखा उसको, मैंने उसके सामने रखा. और जहां तक बात करने की बात जब किसी ने किया है तो मैं कल एक माल खंडाड़ी परिवार का खाना खाने गया था. सब जब हम निकल रहे तो मैंने कहा भगवान मैं आपसे बात करना चाहता हूँ, ऐसा मन में बोला और मैंने वहां पे जयघोष किया. मुझे आपसे कुछ जवाब चाहिए या कुछ बात थी जो मैंने ऐसा बोला तो मुझे वहां पर कुछ सवाल किए गए तो मैंने उनका फिर आते आते मेरा आधा घंटा मार्गदर्शन में गया. तब मैंने डॉक्टर विशाल की बात किया, मनोहर ठुगरेकर की बात, फिर लोग सब बैठ गए, हमारी बात यह वापस है. तो देवी शक्ति जागृत है, हम ऐसा बोल तो देते हैं लेकिन हम उसे महसूस नहीं करते क्योंकि हम उसे उस ध्येय से नहीं देखते हैं. हमें ध्येय से देखना है. अगर जब भी कभी हम आपत्ति आई तो तीर्थ बनाते हैं, भगवान से विनती करते हैं, योग मांगते हैं. जब तीर्थ लेते हैं तो हमें समाधान मिलता है. तो सोचो हमने जब जिसको बताया कि ये तकलीफ हो रही है, हमें ये तकलीफ दूर होनी चाहिए और हमने उसके बाद फूंक मारा तो हमें आराम मिला. इसका मतलब क्या कि तब हमने किसी से बात किया, निराकार महाचकार हमारे पे भगवान ने हमारी बात सुन ली, हमारी विनती कबूल कर ली, इसलिए समाधान मिला. जब हमने गलती की तो हमें हम पर दुख आए, हमने गलती की है, हम पर बहुत दुख आए, हमने बहुत कोशिश की है, हम डॉक्टर के पास गए, हम दवा लिया लेकिन हमें आराम नहीं हुआ. फिर हमने किसी एक माध्यम को पकड़ा, हमने उसे बताया कि मैंने गलती किया हूं, मैंने ये गलती किया हूं, और वो हमें कहता है. क्योंकि तब तक हम भगवान को बहुत कुछ बोलते हैं, विनती करते हैं, प्रार्थना करते हैं, तीर्थ बनाते हैं, लेकिन हमें समाधान नहीं मिलता. क्योंकि तब हम जब भगवान से अपनी गलती जो हमें सिर्फ मालूम है कि मैंने कौन सा पाप किया हो, जब हम खुद बताते हैं फिर भी हमें समाधान नहीं मिलता. लेकिन जब हम अपनी गलती किसी और को बताते हैं और वो हमें कहता है कि भगवान से माफी मांग, तो हमें समाधान मिलता है. इसका कारण क्या है? जब हम गलती करते हैं, भगवान से विनती करते हैं, तब तो हम भगवान के दोषी होते हैं, इसलिए भगवान हमारी नहीं सुनता क्योंकि हम उसे दोषी होते हैं. हमें जो तकलीफ होती है वो हमने भगवान ने दी हुई होती है. अरे उनमें वो कहता है भाई तुझे जो तकलीफ है वो तो मैंने दिया हूं, तू क्या मुझसे मांग रहा है, क्योंकि तू मेरा गुनहगार है. वो हमें सजा दे रहा है. लेकिन जो हम किसी और को बताते हैं वो एक सेवक होता है या हमारा मार्गदर्शक होता है, वो उस गुनाह का गुनहगार नहीं होता. और वो हमें शब्द देता है की तू भगवंताला माफी माग, आपली चूक कबूल कर, आपली चूक कबूल कर, भगवंताला माफी माग. आणि त्याच्या शब्दावर आम्ही जेव्हा क्षमा मागतो तब हमें वो भगवान माफ करता है और हमारी तकलीफ दूर होती है. और हम ऐसे बोलते कि मेरा कर्म होगा तो सुट लो. कितनी अच्छी रूपरेखा है इस मार्ग. कैसा ये मार्ग है, ये हमें किस तरह एक मानव को मानव से जोड़ता है. और अभी हम जब इस मार्ग के मानव है, हम ऐसी बातें कर रहे हैं, हम मानव से मानव को तोड़ रहे हैं, हम संसार से जोड़ रहे हैं. वो तेरा गठ वो हमारा गठ जोड़ रहे हैं और इस तरह हम उस भगवान के दुश्मन बन रहे हैं, भगवान के कर्जी बन रहे हैं. तो देखो अगर हम उसे कर्ज में इस तरह अगर बार बार फंसते जाएंगे, कर्ज का बोझा हम पर चढ़ जाएगा और शायद हम तब भरपाई या पेट नहीं कर पाएंगे. क्योंकि तब हमारे पास हमारे पुण्य का बोझा कब होगा कि हम पेट नहीं कर पाएंगे. तो हम ऐसा क्यों करें, हम ऐसा क्यों करें. हम भगवान के बने ना, हम भगवान के बने ना. अगर कोई सेवा भले मेरे हाथ का ना हो, किसी और के हाथ का हो, लेकिन उसके कर्म अच्छे है, उसकी पूजा अच्छी है, उसकी भक्ति अच्छी है, तो भगवान उस पर मेहरबान है ना. लेकिन अगर मैं उस पर कोपता हूं तो भगवान उस पर मेहरबान, वो मेरे पे नहीं कोपेगा कि तू मेरे भगवान, तू मेरे भक्त को तकलीफ दे रहा है, नहीं उसे परेशान कर रहा है, ऐसा उसे नहीं लगेगा. और जब वो मुझ पर अगर कुछ देगा, मुझे उसका दोष देगा, सजा देगा, तब मैं कहा जाऊंगा. कभी ऐसा सोचो ना, कभी ऐसा सोचो ना.
मी जीवनामध्ये पाहिलं माणसाचा संबंध अहंकाराशी किती आहे, कसा असायला पाहिजे. अरे काही नाही आहे, फक्त श्वासाचा संबंध आहे. श्वास बंद, पिक्चर खतम. फक्त श्वासाचा संबंध आहे, बंद, पिक्चर खतम. नो सवाल, नो क्वेश्चन, नो आन्सर. म्हणून मला उद्या पुन्हा समुद्रपूरला जायचं, तिकडे तयारी करायची आहे. आमच्या दोन बस आणि 14-15 गाड्या जाऊन राहिल्या नाही का. कधी विचारते, काल परवा बोललो, आजे बोललो, उद्या बोलीन, परवा बोलीन. खूप आपल्या पुस्तकाच्या विषय वेगवेगळा असते. पण मी या गावातल्या सर्व लोकांना म्हणून सांगतो की ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ती खरी रूपरेषा आहे. 2 रुपयाचे पुस्तक पहा, वाचा आणि फक्त मी त्या दिवशी नागपूरमध्ये एक सुंदर उत्तर सांगितलं. अगर आप मंडल से संबंधित है तो भी भगवान आपके साथ है. हम टिमकी से संबंधित है तो भी भगवान हमारे साथ है. इसलिए लोगों को समाधान मिल रहा है, मार्ग में और टिक रहा है. नहीं क्या, वो मोहाड़ी वाले हैं, उनके पास भी भगवान है, उन्हें भी भगवान समाधान दे रहा है. ऐसा क्यों हो रहा है? मानते हैं कि बाबा जिंदू जी आपने मंडल बनाए, लेकिन ये लोगों ने इतने मंडल बनाए, फिर आप उनको क्यों उन्हें साथ देते हो? क्यों उनकी प्रार्थना आप स्वीकार करते हो? क्यों उन्हें योग मिलता है? अगर वो उस मंडल का है तो इस मार्ग का नहीं हुआ, तो वो ईश्वरवादी नहीं हुआ, वो तो अनेक वाला हो गया. जो इसे मानता है वो परमात्मा एक वाला है, और जो उसे मानता है वो अनेक वाला है. तो अनेक वाले को तो समाधान नहीं मिलता. अनेक वाला जब इस मार्ग में तो तभी उसे समाधान मिलता है. फिर वो भी तो परमात्मा एक बोल रहा है, भगवान बाबा हनुमान जी बोल रहा है, मानता है कि बाबा जिंदू जी बोल रहा है, 4 तत्व 3 शब्द 5 नियम बोल रहा है. उसे समाधान क्यों मिल रहा है? तो मेरे बाबा के बड़े अच्छे शब्द है, मैं संसार के सब भगवान को देख सकता हूं. संसार के सब भगवान को फेंक सकता हूं, लेकिन मानव को कदापि नहीं छोड़ सकता. इसीलिए बाबा के नाम का हर मानव सुखी और समाधानी है. ये उसका जवाब ऐसा मुझे लगता है, क्योंकि मैं संस्थागत विचार नहीं करता. हमें तुच्छ विचार नहीं करना है. हमें महानता की बाबा जिंदू जी जैसे बड़े विचार करना है. बाबा ने अपने परिवार को या अपने कुटुंब या अपने जात के आगे में सिर्फ मार्गदर्शक नहीं बनाया, मंडल में नहीं दिखाया. पहला मंडल बना कौन था? नहीं क्या, बॉडी में कौन लोग थे? गाव में बाबा ने कार्यकर्ता बनाए कौन थे? कभी ऐसे कोई बोलते की मी खूप जुना सेवक हो, मी बाबा सोबत राहिलेला आहो, नाही का? मग काय झालं? का झाला का खूप जुने आहात? अबे तुम्हीच तो सगळा खावा करून ठेवला नाही. वो परमात्मा कोण बनवला? बाबाच्या सोबतच्या लोकांना बनवला, जुन्या माणसाला बनवला आणि जवळच्या माणसाला बनवला. नाही, लताबाईला बाबा कोण बनवला? बाबा जवळच्या सोबत राहणाऱ्या सेवकांना कार्यकर्ता बनवला. नाही, आमचे तुमचं ते कार्यकर्ता पहा, हे कोण होतं? हे सगळेच जुने होत. म्हणून जुन्या आणि नव्यामध्ये नाहीये. पुस्तक बिलकुल सामोर आहे, सर्वांकरता सारखी आहे. बस 4 तत्व 3 शब्द 5 नियम वाचा. याच्यात आमचे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. जेवढे असतील तेवढे 108 असेल, 108 लोक. बस एवढं समजावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आजच्या माझ्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये, समजण्यामध्ये, या मार्गाची रूपरेषा मांडण्यामध्ये माझे महान त्यागी बाबा जिंदू यांच्या शाळांच्या खिलाफ, यांच्या रीती आणि नीतीच्या खिलाफ जर एखादा शब्द निघाला असेल तर भगवान बाबांनी महान त्यागी बाबा जिंदूजी मला अज्ञान आणि नादान मला माफ करावं अशी मी आपणास विनंती करतो. सर्व सेवक, मार्गदर्शक, सेवक सेविका, बालगोपाळ सर्वांनी मला क्षमा करावं. सर्वांना